सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूसमध्ये चौंडेश्वरी उत्सवातील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराने रंगला मंदिर परिसर। श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवानिमित्त पलूस येथील श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला बालकलाकार व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभागी होत आपल्या कल्पकतेला रंगाची साथ देत विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले। चिमुकल्या कलाकारांपासून ते मोठ्या वयोगटातील स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। स्पर्धकांनी निसर्ग, सामाजिक विषय, संस्कृती, पर्यावरण आदी विविध विषयांवर चित्रे रेखाटत आपली कलात्मकता दाखवून दिली। या चित्रकला स्पर्धेचे आयोजन चंद्रदीप बुचडे, सागर रेपाळ, योगेश बुचडे, प्रमोद बुचडे, गिरीश एकार, निखिल बुचडे, विशाल म्हेत्रे, प्रशांत खारगे, विशाल दिवटे, सनी बुचडे, श्रीशैल खारगे, संग्राम बुचडे, योगेश रसाळ, संकेत बुचडे, शुभम बुचडे, प्रतीक बुचडे, अक्षय बुचडे व प्रथमेश रसाळ यांनी केलं। स्पर्धेला ज्येष्ठ कला शिक्षक संतोष ढेरे आणि कला शिक्षक सागर म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील बारकावे समजून घेत कल्पकतेला योग्य दिशा दिली। या उत्सवाच्या संयोजनात श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान यांच्यासह श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळ, श्री चौंडेश्वरी कला क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ, श्री चौंडेश्वरी देवांग समाज युवा मंच, श्री चौंडेश्वरी गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळ तसेच देवांग समाज महिला मंडळ यांचा सहभाग आहे। चित्रकला स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवातून धार्मिक परंपरेसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे काम होत असल्याचे दिसून आले। पौर्णिमेनिमित्त चौंडेश्वरी मंदिर तर चौंडेश्वरी युवा क्रीडा मंडळ यांच्या मार्फत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राखी बनवणे स्पर्धा तसेच एमपीएससी धर्तीवर प्रश्नमंजुषा यावर या विषयांवरील स्पर्धा आयोजित करण्यात आले। सालाबादप्रमाणे यावर्षी त्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तर दरवर्षीप्रमाणे विषय न देता नवनवीन विषय देण्यात येऊन तर यावर्षीचा चित्रकलेचा नवीन विषय म्हणजे विद्यार्थ्यांचे जीवन आता कसे आहे किंवा ते मोबाईलमुळे कसे खराब होत आहे आपल्याला दाखवले आहे। तसेच रांगोळी स्पर्धांचे विषय घेतलेले आहेत। राखी पौर्णिमेनिमित्त जवळ आली असल्यामुळे त्यामुळे जशी इको फ्रेंडली आपल्याला राखी बनवता येईल याची ही आपल्याला इथं हे घेतलेली आहे, स्पर्धा घेतलेली आहे। आज चौंडेश्वरी मंदिरामध्ये श्रावण पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत। त्यामध्ये मी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आहे आणि मला स्पर्धेमध्ये भाग घेऊन खूप छान वाटलं। आज श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सव 2026 या दिवशी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या व त्यातने मानव व पुस्तक यांच्यातली गोष्ट सांगणार आहे। तर यामध्ये एक पुस्तक आहे जे एका पोराला मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आत असलेले जे इमोजी ऍप्स ते बाहेर काढत आहे व येथे पुस्तक आपले मित्र हे तिथे लिहिलेलं आहे व इथे असलेले नियोजन खूप चांगले व शिस्तप्रिय आहे। म्हणून या स्पर्धा दरवर्षी साजऱ्या कराव्या अशी माझी विनंती।